तेव्हा पोराला कामाला लावलं. पंचनामे वाले आहे का? आणपुराले की पेंडी जरा साहेब टाइमपास कर कुठे आहे तो इंजिनिअरिंग? पुण्याला होता. पुण्याला आहे. ड्रीप न बरं राहील तुम्हाला पाणी किती रुपये त्याच्या ड्रीपला असं तर झालं होतं, उगलं होतं ते सगळं. काय आम्ही मोकळं पाणी सोडलं. तुम्ही हे नोकरी आलाय, तू नोकरी करतो, मी काय शेतकरी होय? अरे बाप, तुमचं तर काय पाहिजे म्हणजे सुधाकर माईक वर बोलल्याने बोलायचं, शांत बोलायचं. पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस आपण ज्याला म्हणतो, त्या पार्श्वभूमीवर काय काय तयारी तुम्ही शेतामध्ये आता केलेली आहे, बरं सांगा बरं. आज आम्ही गडबड गहू सोंगून मळणी यंत्र या ठिकाणी आलं होतं, पण मळणी यंत्रातून गहू आला असल्यामुळे मळणी यंत्रातून निघू शकला नाही आणि आम्ही आता ही थोडी झाकून ठेवली. आता जेव्हा पाऊस उघडून तेव्हा आता दररोज सकाळी पान कापड काढायचं, पुन्हा संध्याकाळी झाकायचं, त्याला ऊन द्यायचं, हे कव्हर चालणार असं या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आपल्याला दिसत सुडी झाकून ठेवली, त्याच्यावर दगड ठेवले. पान कापड आभारी आहे, पान कापड पुरलं नाही. आता अशी दैन आमची आहे या ठिकाणी. मळणी का झाली नाही बरं की गहू वल्ला आहे आणि नाही सोंगून टाकावं तर गारपुटी जर आली तर ते बी साफ होईल, म्हणून आम्ही गडबड गहू सोंगला. आज 8 ते 10 बाया लावल्या, गहू सोंगला, गहू झाकून टाकला आणि या पद्धतीने आता हे तुमच्या समोर सुडी आहे आणि याला काय हे करता येत नाही. अजून काही काम बाकी आहे तुमच्या वावरात? नाही, आता आमचे जे झाड आहे, जर गारपीट आली, हे आमच्याकडे फळबाग आहे, हे आंबा आहे, चिकू आहे, केळी आहे, पांढरं जांभूळ, हे पांढरं जांभूळ आहे. जर याची नुकसान झाली तर काय कोणत्या हातात हे नाव सांग. सुधाकर बापूराव पाचरणे. मला सांगा काय काम सध्या सुरू आहे पावसाच्या अंदाजामुळे? 2 दिवसापूर्वी जे विविध ज्या अभ्यासक आहे वातावरणाचे आणि शासनाच्या ज्या हवामान अंदाजानुसार की गारपीट होऊ शकते आपल्या जिल्ह्यामध्ये, तसा ऑरेंज अलर्ट जालना जिल्ह्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी आता ज्यांचं पीक काढणीला आलं होतं ते सोंगून किंवा हार्वेस्टरनं काढून ते काढलेले आहे. पण जे बरेच गहू अजून हिरवे आहेत, काही ज्वाऱ्या हिरव्या आहे, उन्हाळी बाजऱ्या आहे, त्याचं मात्र नुकसान होणार आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे, त्या पावसात गारपीट झाली तर पाऊस पडला तर एवढं नुकसान होणार नाही, पण गारपीट झाल्यावर मात्र 100% नुकसान होणार. बरं, आता गहू ज्वारी काही भागात आता हे उभी आहे तुमच्या गावामध्ये, आता याचं नुकसान कसं मग? आता जे उभं पीक आहे ते अर्धवट म्हणजे पूर्ण वाळलेलं नाहीये, ते तर काढू नाही शकत ना, त्याला तर त्याची वाट बघावंच लागणार आहे अजून किती दिवस ते परिपक्व होण्यासाठी. पण त्याच दरम्यान जर आता या जो पाऊस सुरू झालाय ही जर गारपीट पडली तर 100% जास्त गारपीट झाली तर 100% पिकाचं नुकसान होणार आहे. आणि रब्बीमध्ये ज्या पद्धतीनं खरीपामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते पुन्हा रब्बीमध्ये होती की काय अशी भीती मात्र शेतकऱ्यांना या भागातल्या सतावत आहे.